हे बघ कसं वाट आठवणी मेमोरीज जाग्या झाल्या गाईज आमच्या. हे आम्ही डान्स करताना मम्मी माझी मम्मी मी पाणी बोरी गाईज शूट करून पाणी बोरी गाणं सुरू होईल. धन्यवाद धन्यवाद. अरे बापरे आणि स्किन केअर सुरू आहे गाईज. स्किन केअर हे आमचं पर्सनल काय म्हणतात त्याला. येस पर्सनल मेकओव्हर करणारी मुलगी आमची. घरगुती मेकओव्हर करणारी आमची ब्युटी पार्लरिस्ट काय आर्टिस्ट बघा काय आर्ट करत आहे. कसं वाटतंय गोड्या तुला. नंतर आपण तुला घेते मग मी. हे बघ कसं वाटतंय. कसं वाटतंय मला तर लई मस्त आम्ही एवढं डान्स केला या लग्नाला. खूप डान्स केला खूप मज्जा आली काय. म्हणजे आम्ही 4 दिवस फक्त नाचलो होतो आणि ते पण 1 मिनिट पण थांबू लागलो नव्हतं. गोटा इकडे आणि आमची एकटी नव्हता ती कोणाकडे बसू देऊ लागली नव्हती. हे विषय काय म्हणायचं तुला. हे पप्पा डॅडी बघा काहीच आमचे. हे बघा चष्मा हिरो बघा आमचा हिरो बघा दादू. काय म्हणायचं तुला. कसं वाटलं. माझी मम्मा काय अर्ध दिसना गेली. ही प्रिया राठोड डबल आलेली आहे फ्रेम मध्ये. कॅमेरावाले ना त्यांनी आम्हाला घेतलं नाही जास्त. हो ना पैसे इच्छा ये नाही कॅमेरावाला एवढंच दिसतंय मला. इच्छा काय म्हणायचं तुला. काहीच नाही. आठवणी मेमोरीज जाग्या झाल्या गाईज आमच्या. हे आम्ही डान्स करताना मम्मी माझी मम्मी मी आम्ही डान्स केला म्हणून आम्ही इथे नाही खाली नाही केलं. हे बघा गाईज खूप मजा गेली ती लग्नात आम्ही. प्रिया राठोड ब्लॉग्स बघणं सुरू आहे इकडं. ओके आठवणी जाग्या झाल्या की नाही. एकदम उत्तेजित झालो. गोष्ट कालचा प्रँक विचारलंय भारी असेल. The next day. तर गाईज आज सोनीचा कोणता शूट झाला. सोनी मॅटर्निटी शूट झालेला आहे गाईज. आणि फोटोग्राफर कोण होतं सांगू शकते तू. मी त्याची काय म्हणतात फोटोशूट केलाय ना त्याच्यामुळे मग आता मला पार्टी भेटतीये गाईज. बरं द्यायली ना तुम्हाला पार्टी. कशावर भागवायला बघा. पाणीपुरी बहिणीला पाणीपुरीवरच भागवावं लागते. दुसरं कोणतं फोटोशूट असलं असतं कोणी असलं असतं तुम्हाला 2-3 हजारात घातलं असतं. 2-3 पण नाही 10-1 हजारात. सगळ्या सस्त्या फोटोग्राफर सोबत तुम्ही चालवायले का तुमचं का. तुम्ही फोटोग्राफर सध्या सस्तावाले फोटोग्राफर यार सस्ता फोटोग्राफर गाईज मी. फोटोग्राफर आता सेटअप नाही झालेला सध्या त्याच्यामुळे तुम्हाला सस्त्यामध्ये निघावं लागेल. तर सस्त्यामध्ये आम्हाला भेटतंय काय पाणीपुरी. चलो पाणी बोरी गाईज शूट करून पाणी बोरी गाणं सुरू होईल. धन्यवाद धन्यवाद. The next day. बापरे दादू किती धिंगाणा करणार आहे दादू तू. अरे गोटा मोटर चालू करून ए दादू इकडे बघ ना. दादू आहे दादू फ्लाइंग किस कर. इथं फ्लाइंग किस कर आणि हाय कर सगळ्याला. काय तूप देणं सुरू आहे. कुठं चालला
इकडे ये ना, मला कळू दे ना कुठं चाललं. लय गोरा दिसायला रे. काऊन रे? हो रे. एक्झाम कधी आहे? हो ते आले. अरे मला सांग ना, माझ्या ऑडियन्सला बोल ना काहीतरी. हाय ठेव. हाय गाईज, आज महिन्याभरचा प्रवास कसा संपला मला काही कळूनच राहिलं नाही. मला आपला ब्लॉग चालू संपला, मला कळालं नाही. आता दुःख होते मावशीच्या घरून गावाकडे जाण्यात. 1 महिना झाला तुला? 1 महिना झाला, कसं गेलं कळलं नाही. तर फुल इकडे. एन्जॉय, मस्ती, रात्री 12 वाजता उठणं, चिट्या खेळणं, चोर पोलीस, काय मजा होती यार. हा फक्त एकच वाक्य सांग, गेली ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. हा. Wait a minute. Who are you? अरे बापरे. आणि मला सांग तुझी एक्झाम कधी आहे? एक्झाम इकडे. सीईटीची. कितीला? सीईटीची 11ला आहे, हा. 100ला, हा. 12ला एनडीची हा. औरंगाबाद. आणि मग कशी एक्झाम जाणार आहे तुझं? जाईल. अभ्यास झालेला आहे? हा झालं थोडंफार. तर हा चाललाय लिंगदरीला. माझ्या मावशी आणि मामाचं गाव एकच आहे गाईच. सो ते चाललंय माझ्या मावशीच्या गावी. सो मी त्याला सोडून येणार आहे आता. ते पण क्लिप्स घेऊ आम्ही थोडंफार. आणि काय म्हणतात, मी लवकरच येईल गाईज, तिथे जाईल लवकरच लिंगदरीला. मग कधी जायचं? मी कधी जाऊ मम्मा? माझी एक्झाम झाल्यावर जाणार आहे. बापरे, बघा एका महिन्यासाठी येते आणि काय काय घेऊन जाते बघा. गोट्या 1 महिन्याचा प्रवास कसा गेला? कळालंच नाही मला. काय कळालं नाही. आता तुला करमणार नाही लिंगदरीला, नाही ना यार. हो ना? अरे रे जाऊ दे. तिथं शेतात जाशील, कामं गिमं कर. मी पण येते लवकरच. मला पण जायची इच्छा. माझ्यावर आलेली ना, काहीतरी करावंच लागतं. ओ ग माय, हो ग. दादी, मी चाललो. ये. ये. आणि काय म्हणतात हे, उद्या आम्ही गावाकडे जाणार आहे. उद्या गावाकडे जातो. बघा गाईज, या पोराचं लिंगदरीला जाणं सुरू आहे. सो आता ते व्लॉग मध्ये खूप कमी दिसेल तुम्हाला. सो बघा पुढं काय काय होते, काय काय नाही. आणि उद्या आम्ही चाललोय गावाकडे, म्हणजे माझ्या गावी, जिथे आपण होळी सेलिब्रेट केली तिथे. सो तुम्हाला माझ्या पप्पाकडच्या फॅमिली मेंबर्सला पण आता म्हणजे भेटले, दीदी वगैरे भेटले, व्हिडिओ कॉलवर वगैरे सगळं झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. पण उद्या गावाकडे जाणार आहे, सगळे आम्ही एकत्र येणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांशी ओळख करून देते, फक्त आशिष नसणार आहे तिथे. सो बघूत काय होते. आणि उद्याच जाणार आहे मी, पप्पा, मम्मी, दादू, आम्ही एवढेच चालू. कारण मिठीची एक्झाम आहे. सो मिठी आणि इच्छा दोघीची एक्झाम आहे, दोघी नाही येणार. मग मी पप्पाकडची माझे काका, काकू, माझ्या अदर्स कझन वगैरे सगळ्यांना मी भेटते. किट्टूला भेटते, मी माझ्या किट्टूला भेटते. सो भेटूया उद्या आणि बघूयात काय काय होते ते. बाप, हे चाललं तर ते रडायला आहे गायच. का रे, काहून चालला तू? बघ ते रडायला आहे. बाय गाईज, बाय म्हण दादू, बाय. फ्लाइंग किस कर दादाला, फ्लाइंग किस कर पिल्लू. दादूला यायचं, पप्पा यायलेत म्हणा. चल बाय कर. आणि गोट्याला बाय करायला त्याचा फ्रेंड पण आलेला आहे गाईज. ये बाय कर, माकड बाय कर गोट्याला. चल गाईच, आमची पोरगी मला सोडायला चाललेली आहे बस स्टँडला. आणि ते रडत आहे मी चालल्यामुळं, लई धिंगाणा करते. हा, ही स्कूटी कलवताना चालते गाईस. हो, चांगलं शूट घेतो ना बाबा. एवढ्या जोरात असते काय? गाडीवर ऐकू येत नाही ना रे. दमा ना, गाडीवर ऐकू दमान काय, मला गाडी चालवायला येत नाही. मला ओ नो. काय नाही गाईस, हे बघा आमची एरिया हिंगोलीचा एरिया. नाही सांगणार, एवढी पब्लिसिटी केल्यावर मग माझ्या घरी फॅन्स आले. मी जर माझा ऍड्रेस सांगितलं आणि माझ्या घरी जर माझे फॅन्स, घरात जागा पुरणार नाही गाईस.
A few moments later. स्किन केअर सुरू आहे गाईज. स्किन केअर हे आमचं पर्सनल काय म्हणतात त्याला, येस, पर्सनल मेकओव्हर करणारी मुलगी आहे आमची ही सोना राठोड. सोना चव्हाण, या राठोडच आहे ते, सोना काय म्हणायचंय तुला. तर कोणालाही काही जरी करायचं असेल, आता हे स्किन केअर सुरू आहे गाईज. हे क्लीनअप वगैरे सुरू आहे, नंतर स्क्रबिंग वगैरे होणार आहे आणि नंतर होईल अजून काय, फेशियल वगैरे करणार आहे वाटतं. घरच्या घरी आम्हाला सर्व्हिस आहे गाईज. फक्त प्रोडक्ट घरी लागतात फक्त, बाकी काही नाही. आता तिच्यानंतर करेल बघा गाईज, किती काळी झाली आहे. सो मी पण स्किन केअर थोडंसं करते. रुटीन मध्ये येऊ आपण पण, थोडंसं चांगला चेहरा करू. ओके. हाय गाईज, ताईचं पण क्लीनअप सुरू झालंय. हे पहावे तुम्ही. फोटो गरम आहे पण? तेरे बारे में जो भी सुनो सब सही रहता है. सोडा शॉप और दोस्तों का मजा. गाईज वॅक्स सुरू आहे गाईज, हाताचा हँड वॅक्स सुरू आहे आमचा घरगुती. घरगुती मेकओव्हर करणारी आमची ब्युटी पार्लरिस्ट, काय आर्टिस्ट बघा काय आर्ट करत आहे. हँड वॅक्स सुरू आहे गाईज. तर मला माहित नाही काय काय करणार आहे पोरगी माझ्यासोबत. यो सोनी चमडी. आपण वॅक्स वगैरे करायचं असेल तर आमच्या सोना राठोडकडे येऊ शकता. प्राइस रेट्स वगैरे ते तिच्या व्हॉट्सअप नंबरला टाकून देईल. तुम्हाला कॉन्टॅक्ट करा, DM करा मला. सो प्लीज कॉन्टॅक्ट करा. ओके, बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. ओके बाय.